इथल्या मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नंदा अवचार हे पेशंट प्रचंड वेदना घेऊन आले होते. नंदा अवचार या पेशंटला चालताना, उठता बसताना आणि झोपताना सुद्धा प्रचंड वेदना होत होत्या. त्यासाठी आपण त्यांच्या काही तपासण्या केल्या तर त्याच्यामध्ये त्यांना लंबर किनाल स्टिनोसिस नावाचा आजार आहे असं आपल्याला निदर्शनास आलं. या आजारामध्ये शक्यतो पेशंटला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो, पण या पेशंटला पहिलेच बऱ्याच शस्त्रक्रिया झालेल्या असल्यामुळे पेशंटची मानसिकता नव्हती की परत एकदा शस्त्रक्रिया करावी. त्यानंतर मी त्यांना फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला. त्यांना फिजिओथेरपीचे जे उपचार आहे महिनाभर घेण्यासाठी सांगितलेले आहे. आता त्यांना 8 ते 10 दिवस झालेले उपचार करून आणि पेशंटला आता बरं वाटत आहे. त्यांच्या ज्या वेदना होत्या चालताना, उठता बसताना जो त्रास होत होता आता कमी झालाय. त्या मोकळ्या चालू शकतात, झोपू शकतात आणि वेदना आता कमी झाल्यामुळे त्यांना बरं वाटतंय. यामध्ये आपण काही उपचार पद्धतीचा वापर केलाय, जसं टेन्स, अल्ट्रासाऊंड, कमरेच्या स्नायूंचे व्यायाम, पोटाच्या स्नायूंचे व्यायाम आणि काय करायला हवं आणि काय करायला नको, हे ज्या प्रिकॉशन आहे या पण आपण त्यांना पेशंटला सांगितलेलं आहे की घरी वागताना कसं वाकायचं, खाली पडलेली वस्तू कशी उचलायची, झोपायचं कसं, बसायचं कसं, चालताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढे सुद्धा पाळल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना परत हा त्रास होणार नाही. माझे नाव अश्विनी विजय काळे. ही माझी आई आहे आणि हिला गेल्या महिन्याभरापासून एक उजवा पाय आणि कंबर दुखीचा भयंकर त्रास होत होता. उठताना आणि बसताना पण त्रास होत होता आणि महत्वाचं म्हणजे तिचा डावा पाय अगोदरच ऑपरेशन झालेला आहे. जवळजवळ 15 ते 16 टाके पहिल्या पायाला आहेत आणि त्यामुळे तिला काय करायचं म्हणून कर्जतच्या दवाखान्यात नेलं होतं, पण तिथं काही भाऊ म्हणला काही फरक पडत नाही. मग वडिलांना सांगितलं की तुम्ही इकडे घेऊन या. इथं आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आधी MRI करून घ्या, म्हणजे आपल्याला पुढचं सांगता येईल. तर MRI केल्यानंतर कळलं की L3 आणि L4 मध्ये गॅप आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. तर आईची काही हे ऑपरेशन करण्याची मानसिकता नव्हती. तर मग आमचे रिलेटिव्ह आहेत, काका मावशी, त्यांनी सांगितलं की इथं ये म्हणून, कारण माझ्या मावशीला खांद्याचा त्रास होत होता. तिचा खांदा दुखत होता म्हणून मॅडमकडं, इथं मुग्धा मॅडमकडं ट्रीटमेंट घेतलेली होती आणि तिला चांगला रिझल्ट होता. त्यामुळं मावशी काकांनी आईला इथं घेऊन आले होते. आणि महत्वाची गोष्ट मध्ये ही आहे की मॅडम असल्यामुळं शक्यतो जेंट्स असल्यानंतर लेडीजला माझं इथं दुखतंय किंवा ह्या थेरपीच्या प्रोसेसमध्ये जरा संकोच वाटतो, परंतु इथं ट्रीटमेंटला मॅडम असल्यामुळं काहीच मनात वाटत नाही आणि ट्रीटमेंट चांगली होती आणि फरकही चांगला होईल, म्हणजे चांगला पडलाच आहे आणि आता पण पडेल अशा आशा आहे. मी दोन्ही पायावर भार देऊन चालू शकते. माझं दुखायचं कमी झालं.